मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला आज दुपारनंतर भारतात आणणार. मुंबई आणि दिल्लीमध्ये कोठड्या सज्ज. सुनावणीसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात उच्चस्तरीय बैठक. राणाच्या प्रत्यार्पणानंतरच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती. तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाखांची मदतही नाकारली. परवाच चंद्रकांत पाटलांनी दिलेली 1 लाखांची मदतही नम्रपणे परत पाठवली. पैसे नकोत, दीनानाथ रुग्णालयाच्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी. शरद पवार कालही आमचं दैवत होते आणि आजही आहेत. अजित पवारांचं पुन्हा वक्तव्य. तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत. पवारांनाच करून दिली जाणीव. राज्य सरकारकडनं मंत्री आणि सचिवांसाठी 1 कोटींची आयपॅडची खरेदी. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय. सामान्य प्रशासन विभागाकडनं GR जारी. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ 56% पगार. निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती. कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? इंटकच्या श्रीरंग बर्गेंचा सवाल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी. पुण्याला जाणाऱ्या मार्गावरती अमृतांजन पुलापासून अडोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटर रांगा. वाहन चालकांना मनस्ताप. अमेरिका आणि चीनमधला तणाव वाढला. चीनच्या 84% कराला अमेरिकेकडनं 125% आयात कराने प्रत्युत्तर. भारतासह अन्य देशांवरील कराला मात्र 3 महिन्यांची स्थगिती. साईबाबांच्या पादुकांचा आजपासून 3 राज्य आणि 8 शहरातनं प्रवास. शिर्डीत जाता न येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी संस्थांच्या वतीने पादुका दर्शन सोहळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.